चला, आजची रेसिपी आहे आपली शेवग्याच्या शेंगा. आता शेवग्याच्या शेंगासाठी मी आधी काय केलं आहे, मसूर डाळ आहे ना थोडा धुवून घेतली 1 वाटी आणि थोड्या पाण्यात भिजत ठेवली एक 10-15 मिनटं फक्त. त्याच्यानंतर हे बघा, शेंगा घेतल्या धुवून स्वच्छ, कोथिंबीर कापून घेतली, टोमॅटो घेतला, कांदा, कढीपत्ता आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आणि 2 चमचे खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण घेतलं. आता आपण फोडणी देऊन घेऊया. हे बघा, आता तेलात जिरे आणि कांदा परतला आपण. आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आपण. टोमॅटो पटकन गळा म्हणून आपण मीठ टाकून घेऊया. पटकन मीठ येतो. हिंग पण टाकून घेतला आपण. टोमॅटो आपला छान झाला, त्याच्यामध्ये आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण परतून घ्यायचं आपल्याला. कांदा खोबऱ्याचं वाटण परतून घ्यायचं. त्याच्यातच 2 चमचे धने पावडर टाकते. छोटे छोटे चमचे आहेत माझ्याकडे. अर्धा चमचा हळद टाकून घेते. काश्मीरी तिखट आणि गरम मसाला. यात आपण शेंगा परतून घेऊ. आपण स्वच्छ धुवून ठेवलेल्या शेंगा परतून घ्यायच्या. थोडी कोथिंबीर टाकते फोडणीला. थोडंसं पाणी टाकू आपण. जे वाटण केलं ना आपण खोबऱ्याचं त्याच्यातलंच थोडंसं पाणी टाकून घेऊया. त्याला छान तरी सुटू देऊ आपण. नंतर मग डाळ टाकून घेऊ. किती छान तरी आली बघा आपल्या भाजीला. हो, त्याच्यात आपण 2 चमचे कूट टाकून घेऊया. 2 चमचे काढून ठेवलं होतं, ते परतून घेऊया आपण याच्यामध्ये. आपण यात डाळ टाकून घेऊ. त्यात गरम पाणी टाकू आपण. सुंदर सुवास येतो की बस. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा एकदा ही भाजी. थोडासा मालवणी मसाला टाकते मी. अगदी थोडा लागतो, तो जास्त नाही लागत. त्याच्यात आपण पाणी, गरम पाणी टाकून घेऊया. दोन शिट्ट्या घ्यायच्या. 2 शिट्ट्यामध्ये शेंगा पण शिजतात, आपली डाळ पण छान शिजते. बस कुकर लावते, 2 शिट्ट्या घेते काढून. आता मी हे बघा, 2 शिट्ट्यांमध्ये आपली डाळ किती छान शिजली. तर एकदम मिळून येते बघा. आणि शेंगा पण खूप छान शिजतात.
वेगळ्या शिजवायची गरज नाही. हे बघ ते छान शिजल्या. आता तुम्ही ना ज्वारीची भाकरी बरोबर चुरून खा, बाजरीच्या भाकरी चपाती बरोबर, भाताबरोबर कशीही खाऊ शकता. झाली आपली डाळ तयार. 10 मिनिटात होणारी डाळ. गाडागाडी